नमस्कार. तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत भेटत आहोत. तर आज आपण हळदी कुंकू पार्टीसाठी किंवा कुणी पाहुणे आले तर त्यासाठी एक नाश्त्याची झटपट रेसिपी पाहणार आहोत. तर आज आपण नेहमीचाच रवा ढोकळा जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. म्हणजेच आज आपण सँडविच ढोकळा बनवणार आहोत. हा ढोकळा खाण्यासाठी अप्रतिम लागतो. त्याचबरोबर ढोकळा बनवताना त्यामध्ये एक लेअर आपण चटणीचा बनवणार आहोत. त्यामुळे ढोकळा खाताना जर चटणी नसेल तरी सुद्धा ढोकळा खायला खूप छान लागतो. चटणीची गरज सुद्धा पडत नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एका मोठ्या बाउलमध्ये 1.5 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो वापरला तरी सुद्धा चालेल. त्याच वाटीने 1 वाटी दही घेतलेला आहे. दही ताजं वापरायचं आहे. खूप जास्त आंबट दही वापरायचं नाही. दही घातल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याच वाटीने 1 वाटी पाणी थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे. रवा मिक्स करताना त्याच्या गुठळ्या होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि जर गुठळ्या झाल्या तर त्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहे. आता थोडं थोडं करून संपूर्ण पाणी टाकून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. मिक्स करून झाल्यानंतर एकाच डायरेक्शनने कमीत कमी 2 ते 3 मिनिटं मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. असं केल्याने बॅटरमध्ये हवा भरली जाते आणि बॅटर हलकं फुलकं तयार होतं आणि त्यामुळे ढोकळा किंवा इडली छान जाळीदार तयार होते. तुम्ही पाहू शकता मिश्रण अगदी हलकं फुलकं दिसत आहे. आता चटणी तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मूठभर कोथिंबीर, 2 चमचे भाजकी चणा डाळ, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे. हे सर्व व्यवस्थित बारीक दळून घ्यायचं आहे. इथे आपलं बॅटर सुद्धा व्यवस्थित फर्मंट झालेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा अर्धी वाटी पाणी मिक्स करायचं आहे. कारण आपण रवा आणि दही मिक्स करून कमीत कमी 20 मिनिटं रेस्ट करायला ठेवलं होतं. त्यामुळे रवा व्यवस्थित फुगला गेलेला आहे आणि बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे. आता तुम्ही पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ झालेली आहे. जशी की आपल्याला हवी आहे तशीच. आता या बॅटरचे आपल्याला 3 भाग करायचे आहे. 2 भाग समान करायचे आहे आणि 1 भाग थोडासा कमी करायचा आहे. म्हणजेच 2 वेगवेगळ्या बाउलमध्ये समान बॅटर टाकायचं आहे आणि एका बाउलमध्ये थोडंसं कमी ठेवायचं आहे. म्हणजे ज्या बाउलमध्ये आपण कमी बॅटर ठेवणार आहे त्यामध्ये आपल्याला चटणी मिक्स करायची आहे. तुम्ही पाहू शकता जो काचेचा बाउल आहे त्यामध्ये मी कमी बॅटर ठेवलेला आहे. आता ज्यामध्ये कमी बॅटर आहे त्यामध्ये संपूर्ण जी चटणी आपण वाटून घेतलेली आहे ती सर्व मिक्स करायची आहे. चटणी वाटताना त्यामध्ये मी मीठ टाकलेलं होतं. आता कढईमध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला. आणि ज्या ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्याला सुद्धा तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता ज्या बाउलमध्ये चटणी टाकलेली नाही त्यापैकी कुठलाही एक बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पाव चमचा इनो टाकायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि लगेचच ज्या प्लेटला आपण तेलाने ग्रीस करून ठेवलेलं आहे त्या प्लेटमध्ये सर्व बॅटर एकसारखं पसरवून द्यायचं आहे. प्लेट हलकीशी टॅप करायची आहे आणि त्यानंतर लगेचच कढईमध्ये ढोकळा तयार करण्यासाठी ठेवून द्यायचे आहे आणि वरतून झाकण ठेवून 5 मिनिटासाठी मंद गॅसवरती ढोकळा तयार करून घ्यायचा आहे. म्हणजेच वाफवून घ्यायचा आहे. आता 5 मिनिटानंतर ज्या बॅटरमध्ये आपण चटणी मिक्स केलेली आहे त्यामध्ये सुद्धा पाव चमचा इनो टाकायचा आहे आणि थोडंसं पाणी टाकून इनो ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे मिश्रण सुद्धा लगेचच तयार केलेल्या ढोकळ्यावर पसरवून द्यायचं आहे चमच्याच्या मदतीने. सर्व बाजूने एकसारखं बॅटर पसरवून झाल्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून 5 मिनिटासाठी मंद गॅसवरती ढोकळा वाफवून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा 5 मिनिटानंतर तिसरा जो बाउल आहे त्यामध्ये सुद्धा पाव चमचा इनो टाकायचा आहे. थोडंसं पाणी टाकून इनो व्यवस्थित ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर पुन्हा एकदा तयार केलेल्या ढोकळ्यावर तिसरी लेअरिंग लावून घ्यायची आहे. संपूर्ण बॅटर ढोकळ्यावर टाकून चमच्याच्या मदतीने एकसारखं पसरवून द्यायचं आहे आणि झाकण ठेवून पुन्हा एकदा 5 मिनिटासाठी मंद गॅसवरती ढोकळा वाफवून घ्यायचा आहे. संपूर्ण ढोकळा तयार करताना आपण गॅसची फ्लेम मंदच ठेवलेली आहे. त्यामुळे ढोकळा प्लेटला चिकटत पण नाही आणि करपत पण नाही. म्हणजे संपूर्ण ढोकळा वाफवण्यासाठी आपल्याला संपूर्ण 15 मिनिटं लागलेली आहे. आता तुम्ही 15 मिनिटानंतर पाहू शकता ढोकळा व्यवस्थित वाफवला गेलेला आहे. ढोकळ्यामध्ये थोडीशी सुरीचं टोक रोवून पाहूया. अजिबात चिकटत नाही याचा अर्थ ढोकळा अगदी व्यवस्थित झालेला आहे. आता ढोकळा संपूर्ण थंड होऊ द्यायचा आहे. त्यानंतर 2 ते 3 चमचे तेल कढल्यामध्ये कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, 1 चमचा पांढरे तीळ, 4 ते 5 हिरव्या मिरच्या लांब चिरून टाकायच्या आहे आणि व्यवस्थित फोडणी मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर थंड झालेल्या ढोकळ्यावरती व्यवस्थित पसरवून द्यायचे आहे. त्यानंतर त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि त्यानंतर ढोकळा कट करून घ्यायचा आहे. नेहमी आपण ढोकळा अगोदर कट करतो आणि मग नंतर फोडणी टाकतो, पण यावेळेस असं करायचं नाही. त्याचं कारण असं की हा ढोकळा आपण रव्याचा बनवत आहोत. फोडणी न टाकता जर आपण ढोकळा कट केला तर तो सुरीला चिकटणार आणि जर अगोदर फोडणी टाकली आणि नंतर ढोकळा कट केला तर तो तेलामुळे सुरीला चिकटणार नाही.
आता इथे मी सर्व ढोकळा कट करून घेतलेला आहे आणि त्यातला एक पीस तुम्हाला कट करून दाखवत आहे। तुम्ही पाहू शकता ढोकळा किती व्यवस्थित निघत आहे आणि तळाला चिकटलेला सुद्धा नाही आणि एकदम स्पॉन्जी म्हणजेच जाळीदार झालेला आहे। तुम्ही हा ढोकळा कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा चटणी नसेल आणि असाच खाल्ला तरी सुद्धा चालेल, खूप छान लागतो। आणि नेहमीच्याच डाळ तांदळाच्या किंवा बेसनच्या ढोकळ्यापेक्षा हा काही एक वेगळा प्रकार आहे आणि खायला सुद्धा अगदी भन्नाट लागतो। नक्की बनवू शकता। अगदी आता सध्या हळदी कुंकवाचा सीझन चालू आहे, त्यासाठी सुद्धा तुम्ही हळदी कुंकवाच्या पार्टीसाठी सुद्धा हा ढोकळा कमीत कमी वेळात होतो आणि जास्त वेळ मऊसूद राहतो, जाळीदार राहतो, अजिबात खाताना घशामध्ये अडकत नाही। रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।